पंढरपूरमध्ये आपलं छान दर्शन झालं. आता आम्ही निघालो होतो पंढरपूरवरून. तर चला आता डायरेक्टली भेटू गाणगापूरमध्ये. पण आम्हाला खूप भूक लागलेली आहे, काहीतरी नाश्ता केला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही गाडी कुठेतरी थांबवणार होतो. तर चला आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला, अक्कलकोटवरून गाणगापूर. तर आता थोडंसं नाश्ता करावं म्हणलं. तर चला आता काहीतरी वडापाव किंवा मग मिसळपाव काहीतरी खाता येईल. इथे मिसळ खूप छान भेटते, त्याच्यामुळे डायरेक्टली मिसळच घेतली. आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती, वडापावने पोट नसतं भरलं, त्याच्यामुळे डायरेक्ट मिसळ घेतली आणि आम्हाला जायचं पंढरपूरमध्ये. तर आता संगमकडे चाललो आहे. तिथे जवळ संगम आहे, तिथे जाणार आहे, नंतर मंदिरात जाणार आहे, दर्शन घेणार आहे, नंतर डायरेक्ट अक्कलकोट. तर चला आता बघा तुम्ही संगम कसा आहे, नदी कशी आहे ते बघू. काय आपण आले संगम जवळ. 2-3 दिवस खूप आहे पाणी नदीला. बापरे, बायका आंघोळ करतात नाही सोडायचं. ते आहे गाणगापूर आणि गाणगापूर. दादा आले खाल्ला खरं. भीमा आणि अमृजा या 2 नद्यांचा संगम इथे झालेला आहे. आणि या नदीमध्ये आंघोळ केल्यास आपली जी काही पापं असतात ती धुतली जातात आणि आपण पवित्र होतो. पण खूप जागृत देवस्थान आहे, कारण ते 2 नद्यांचा संगम होतो आणि ते श्री गुरुदत्तांचं देवस्थान आहे. आणि इथे खूप लांबून लांबून लोक येतात. पंढरपूर केल्यानंतर गाणगापूरला येतात, गाणगापूर केल्यानंतर अक्कलकोट करतात, अक्कलकोट केल्यानंतर तुळजापूरला जातात. पण पहिल्यांदा आमचं हे सेकंड देवस्थान होतं, पण खूप भारी वाटत होतं आणि आम्ही दिवे वगैरे सोडले इथे, खूप छान वाटलं. तर चला आता आपल्याला दर्शन पण घ्यायचं होतं. इथे हातपाय तोंड धुतलं आम्ही आणि आता निघालो इथून. मी इथे फर्स्ट टाईम आले होते, कारण याच्या अगोदर मी कधीच आले नव्हते इथे. पंढरपूरला मी फर्स्ट टाईम गेले आणि गाणगापूरला पण मी फर्स्ट टाईमच आले होते. तर इथे सगळ्यांनी तोंड हातपाय धुतले, कारण खूप थंड पाणी होतं आणि आम्हाला पुढे पण जायचं होतं आणि अगोदर आम्हाला दत्ताच्या मंदिरात जायचं होतं. आम्ही इथे दर्शन नव्हतं घेतलं, आम्ही डायरेक्टली संगमाकडे आलो, कारण तोंड हातपाय धुवून इथून मग आपण दत्ताच्या मंदिरात जातो. कारण इथे आपली जी काही पापं असतील ते आपण त्या पाण्यामध्ये धुवून टाकायचे आणि आपलं मन स्वच्छ करून जायचं आणि इथून पुढे आपल्या मनात काही वाईट येऊन द्यायचं. नदीमध्ये हातपाय तोंड धुवून झालेला आहे, आंघोळ नाही केली कारण खूप उशीर झाला आहे आम्हाला आणि आम्हाला अक्कलकोटला पण जायचं आहे. पण खूप छान आहे यार, खूप मस्त वातावरण आहे, खूप भारी वाटते. हे खूप जागृत देवस्थान आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथे प्रत्येकजण येऊन आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतो आणि इथे एक धागा बांधतो. मनातली आपली इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा इथे दर्शनाला येतो आणि तो धागा सोडून जवळच श्री गुरुदत्तांचं मंदिरात आपल्याला जायचं होतं. पण अगोदर संगम आहे, तिथे एक श्री गुरुदत्तांचं मंदिर आहे, तिथे पण आपल्याला जायचं आहे. तर चला आता आपल्याला डायरेक्ट जायचं होतं मंदिरामध्ये. संगम आहे तिथे श्री गुरुदत्तांचं एक मंदिर होतं आणि मेन मंदिर तिकडे थोडंसं पुढे आहे. तर आम्ही पहिल्यांदा इथे गेलो. इथे आम्ही श्री गुरुदत्तांचे ते संगम आहे, तिथे एक श्री गुरुदत्तांचं मंदिर आहे आणि तिथे खूप मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. तिथे सगळे लोक जातात आणि दर्शन घेतात, त्याच्यामुळे आम्ही पण तिथे गेलो आणि अगोदर तिथलं दर्शन घेतलं. काही लोक श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. इथं पण धागे बांधलेले, म्हणजे तुम्ही मनात विश ठेवून ते कंप्लीट झाल्यावर तुम्ही इथे येऊ शकता पुन्हा. पण होतेच इथे येऊन दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं. गर्दी होती पण इतकी जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या ठिकाणी दर्शन खूप छान झाले आणि खूप भारी वाटलं फ्रेंड्स. खरंच ना, म्हणजे असं कुठल्या पण पवित्र स्थानी जा तुम्ही, खूप भारी वाटतं. आणि जी काय आपल्या मनात इच्छा असते ना ती तिथे खरंच बोला, आपल्या मनात ती इच्छा नक्की पूर्ण होईल. आलो आहे मंदिराजवळ, आता आपण दर्शन घेऊ मस्त. इथून थोडंसं जवळच होतं मंदिर, कारण आम्ही संगमाकडे आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला इथून चालत जाऊन मंदिराकडे जायचं होतं, पण जवळच होतं. तर चला आपण निघालो आहोत मंदिराकडे. मी, मम्मी आणि आरोही पण आहे, तुम्ही बघू शकता. तिला खूप कंटाळा आला होता, म्हणजे खूप दमली होती ती, कारण लहान आहे ना, त्याच्यामुळे तिला एवढं सगळं सहन नव्हतं होत, तरी पण ती आमच्यासोबत फिरत होती. मंदिराच्या दिशेने चाललेलं आहे. आता आपण मंदिरात थोड्याच वेळात मंदिरात प्रवेश करणार आहोत. आता मंदिरात कॅमेरा अलाउड आहे की नाही माहित नाही. एक तरी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आपण आलो होतो मंदिराजवळ, तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे, खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे आहे गाणगापूरचं मंदिर श्री गुरुदत्तांचं. छान वाटतं हे मंदिर बघा. मंदिरामध्ये आलो होतो तर दर्शन घ्यायचं होतं. गर्दी पण खूप कमी होती, इतकी जास्त गर्दी नव्हती. होती गर्दी पण इतकी जास्त नव्हती. आणि सगळे लोक सांगतात की तुम्ही इतर कधी पण आले असते तर गर्दी खूप लागते, पण आज गर्दी नाही आहे. का नव्हती ते माहीत नव्हतं. तर चला आपण श्री गुरुदत्तांचं दर्शन घेऊ, पण इथे कॅमेरा अलाउड नव्हता. तर चला ना. सॉरी फ्रेंड्स, इथे पण मोबाईल कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे अजिबात व्हिडिओ काढता गेलो. पण तिथे पण व्हिडिओ मोबाईल कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे. पण इतकी सुंदर दत्तांची मूर्ती ना, तीन दत्तांचे हे तिथे संगम आहे. खूप छान आहे, खरंच खूप मस्त आहे. नाही ते येऊन बघू. बाहेरच पिंपळाचं इतका मोठा वृक्ष होता ना, आणि इतका भारी होता तो. म्हणजे एवढ्या मंदिरामध्ये हा कसा आला असेल, खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. पण खूप छान होता तो. तिथे पण दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी. तिथे दर्शन घेतलं कारण दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. आता इथून आणि आता आपण निघणार आहोत. तुम्ही पण बघू शकता इथे श्री गुरुदत्तांची मूर्ती आहे इथे. आणि इतकी सुंदर आहे ना फ्रेंड्स, खूप म्हणजे खूप भारी. फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्याच्यामुळे सॉरी खरंच. खूप भव्य आणि प्रसिद्ध मंदिर आहे हे, आणि जागृत देवस्थान आहे. तुम्ही कधी पण आले तर इथे नक्की या, जरूर या. तुम्हाला पण हे खूप आवडेल, खूप भारी आहे खरंच. मस्त श्री गुरुदत्तांचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर. तर चला आता भेटू अक्कलकोटला. इथे थोडासा चहा घेऊ. येवले चहा आहे इथे. इथे एका पण हॉटेलवर किंवा दुकानावर तुम्हाला मराठी पाटी दिसणार नाही, कारण इथे वेगळंच नाव होतं. तर चला, इथे आम्हाला पुणेरी हे एक छान नाव दिसलं आणि इथे आम्ही चहा घेतला. आणि येवले चहा होता. येवले चहा म्हणजे आपला फेवरेट चहा असतो आणि खूप छान चहा असतो हा. तर आम्हाला खूप थंडी पण वाजली, त्याच्यामुळे आम्ही हा घेतला आणि खूप भारी वाटलं, मस्त वाटलं, एक नंबर. वा वा वा.